बीड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नावे एक कथित व्हॉट्सअप चॅट शेअर केलाय। आता त्या चॅटवरून दोघांमध्ये आव्हान आणि प्रतिआव्हानांचा सामना रंगलाय। एका कथित व्हायरल व्हॉट्सअप चॅटवरून रुपाली पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली। बीडमधल्या सभेआधी आव्हाड यांनी आपल्या एका सहकार्याला व्हॉट्सअपवरून काय सूचना दिल्या होत्या त्याचं एक कथित चॅट शेअर करत रुपाली पाटील यांनी आव्हाडांना सवाल केले। तर हे चॅट धादांत खोटं आहे। स्वतः आव्हाडांकडूनच या विरोधात बदनामीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। कथित व्हायरल चॅटमध्ये पैसे देऊन माणसं गोळा करा, मटेरियल तयार ठेवा असा संवाद आहे। दाव्यानुसार हा संवाद आव्हाड त्यांच्या एका समर्थकाशी करतायत। मात्र खोटं तरी किमान बुद्धीनं पसरवा असं उत्तर आव्हाडांनी दिलंय। आव्हाडांच्या दाव्यानुसार ते स्वतः आयफोन वापरतात आणि व्हायरल कथित चॅट हे अँड्रॉइड फोनमधलं आहे। आव्हाडांचा व्हॉट्सअप डीपीवर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे। व्हायरल कथित चॅटच्या संभाषणात डीपीतला फोटो आव्हाड यांचा आहे। दाव्यानुसार आव्हाड हे मराठी मेसेज नेहमी इंग्रजीतून टाईप करतात। कथित चॅटमधलं संभाषण पूर्णतः मराठीत आहे। एक तर पहिली गोष्ट मी ॲपल फोन वापरतो। तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोनमधला। त्यांना त्याला 2 बार दाखवले आहेत। दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत। दोघांवरती स्क्रीनवरती येतं ते वेगवेगळं आहे। हा एक भाग झाला चोरीचा। दुसरा भाग म्हणजे फोटो। माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नहीं पॅशन है हा व्हॉट्सअप डीपी आहे। ही मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केला आहे, तो चॅट निर्माण केला आहे, त्यांनी वापरला आहे माझा फोटो। आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही, फार पूर्वी वापरायचो। मी कोणाशीही इंडिव्हिज्युअल चॅट करतो, तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो। मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप करतो। दुसरी गोष्ट, कितीही रागात असलो, कितीही रागात, तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं म्हणेन मी। एरवी मी अजितदादाच म्हणतो। मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही। मी पाहिजे त्यावरती हात ठेवून शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघूच शकत नाही। मला जे काही याच्यामध्ये खरं आहे किंवा जे ऑथेंटिक कायदेशीर आहे ते कोर्टासमोर मी सांगणार। सोशल मीडिया काय हे कोर्ट नाही आहे की त्याच्यावर तुम्ही सारखं आर्ग्युमेंट करायला। म्हणजे काल जितेंद्र आव्हाडांनी की हा फोटो माझा नाही, हे माझं नाही, मी काहीच नाही विचारलं जितेंद्र भाऊ तुम्हाला। मी फक्त तुम्ही आग लावायला गेला होतात का विचारलं। आता जर तुमचं म्हणणं आहे की तो तुमचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो खोटा आहे, हे कोण ठरवणार? हे यंत्रणा पोलीस तपासामध्ये ठरवणार। आणि बीडमध्ये जो काही गुन्हा खोटा दाखल केला, हे मी सांगेल की महायुती कुठेही इंटरफेअर करत नाही। त्यांचं म्हणणं आहे ना की ते खोटं आहे, माझं म्हणणं आहे ते खरं आहे। आता पोलीस यंत्रणेचा तपास उद्या आणि कोर्टात भेटू, तेव्हा कळेल कोण शिवाजी बांगर मी काळा गोरा पांढरा पाहिला नाही। त्यांनी कुणाला पाठवलं तो मित्र तो तुम्ही शोधला पाहिजे। तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे। आणि आता मला सांग, तो चॅट तुला पाठवला कोणी? सांग टीव्हीवरती की मला हा चॅट यांनी दिला। एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय। दोन्ही लागतील आता। हे भाषण संपल्या अरे चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता। तो भाषण संपल्यावरती कसं काय येतो अचानक? 21 दिवस लोटल्यानंतरही बीडमधल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला विविध फाटे फुटतायत। धसांच्या वक्तव्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत माफीची मागणी केली आहे। तर आता कथित चॅटवरून अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांनी आव्हाडांवर आरोप केलाय। आता 32 केसेस होत्या राजकारणातल्या लोकांना न्याय देता 33 मिलेंगे। अच्छा हुआ बीडला एवढे माझे नातेवाईक आहेत की मला जायला जमलं नाही। या निमित्ताने तपासासाठी सहकार्य करायला मी तिथे जाईल आणि या जितेंद्र आव्हाड साहेबांचा सगळा बुरखा कायदेशीर टरा फाडून येईल। त्या काळजी करू नये त्यांनी। ते असले खूप बघितले मी। मला त्याची काळजी आहे की उद्यापासून क्लायंट जायचेच नाहीत, की यांना कायद्याचं ज्ञान नाही। मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही मला त्यांच्या
उद्या आशील जातील की नाही घरात त्यांचा तर प्रश्न तिथे उभा राहील. फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती आहे का? तुम्ही कुठली काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, तो कायद्याने गुन्हा आहे. आम्ही आता दाखल केलेला आहे गुन्हा. दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत, हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा, तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे. आणि आता मला सांग, तू चॅट तुला पाठवला कोणी? सांग टी व्हीवरती की मला हा चॅट ह्यांनी दिला. एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय. दोन्ही लागतील. आता मी स्वतः जाऊन तिथे, नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली. मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सगळे करायला लागले. तो स्क्रीनशॉट खरा आहे. त्यांनी तो शिवाजी बांगर काय त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांना पाठवले, त्यांनी तो कुठल्या मित्रांना पाठवले आणि त्या मित्राकडनं या सोशल मीडियावर आलेला आहे. ताई, तुम्ही आत्ता देखील ठाम आहात की तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचाच आहे? हो, तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे. आणि जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर जी काही पोस्ट टाकून ट्रायल चालवण्याचा प्रयत्न करतात ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ही ट्रायल आहे ना कोर्टात चालेल. विशेष म्हणजे बीडमधील कालचा मेळावा हा जिल्ह्यातील वातावरण खराब करण्यासाठी होता का, असा प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या रुपाली पाटील यांनी केलाय. मात्र कालच्या मेळाव्यात विरोधकांपैकी जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर हे 2 विरोधकांचे, तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांपैकी सुरेश धस, अभिमन्यू पवार, प्रकाश सोळुंके हे 3 आमदार सत्ताधारी पक्षातील होते. जे काही तुम्ही स्क्रीनशॉट वाचले, मीही वाचले, तुम्ही समाज अशांत करताय. माजी मुख्यमंत्र्यांना गृह खात्याला विनंती आहे, जितेंद्र आव्हाड सारखे जे राजकारणी महाराष्ट्र अशांत करतायत, जे पेटवतायत, दंगली घडवण्याचं करतायत, एका दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात, ते लोकप्रतिनिधी जरी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आत्ता त्यांनी जो गुन्हा दाखल केला, ते इतर जे घेतलेत त्यांनी, मी तर म्हणजे रेखा फड वगैरे नाव आहेत, माझा आणि त्यांचा कुठला यथाकथी कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. FIR त्यांच्यावर कशा टाकायच्या आहेत, आय एम रेडी. सगळे चेहरे कसे उघड होतात बघा, फटाफट फटाफट फटाफट. अरे खोटं करताना पण अक्कल लागते. खोटं करताना ते चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी, की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे. दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय? या जे कोणी करतायत हे धंदे, ते का गटाचे आहेत, ते का राजकीय पक्षाचे आहेत? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.